नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या पिरियड्समध्ये आपण SN1 SN2 रिॲक्शन SNI रिॲक्शन यांचा अभ्यास केला. SN1 SN2 SNI रिॲक्शन ह्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आहेत. and we know that in nucleophilic substitution reaction reagent and substrates are from the different compound. म्हणजे न्यूक्लिओफाईल जो असतो हा वेगळा कंपाऊंड पासून आपल्याला मिळतो आणि तो सबस्ट्रेटवर अटॅक करतो आणि आपल्याला प्रॉडक्ट मिळतो. पण इथं अशा काही रिॲक्शन्स असतात ज्याच्यामध्ये न्यूक्लिओफाईल आणि लिव्हिंग ग्रुप जो आहे ते एकाच मॉलिक्यूलचे पार्ट असतात. लिव्हिंग ग्रुप अँड न्यूक्लिओफाईल आर द पार्ट ऑफ सिंगल मॉलिक्यूल. आणि जी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते दॅट रिॲक्शन शुड बी द इंट्रामॉलिक्युलर सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ती रिॲक्शन कशी असते? इंट्रामॉलिक्युलर रिॲक्शन असते. अशा ज्या रिॲक्शन्स असतात त्या रिॲक्शन्समध्ये जे मेकॅनिझम असतं ऑपरेटिंग मेकॅनिझम, दॅट मेकॅनिझम इज द टाईप of the type that means neighboring group participation. त्यालाच आपण त्या मेकॅनिझमला म्हणतो नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन. म्हणजेच नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन्समध्ये काही रिॲक्शन्समध्ये होतं. दोज रिॲक्शन्स आर ऑल्सो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन अँड इन दोज रिॲक्शन्स न्यूक्लियोफाईल अँड लिव्हिंग ग्रुप आर the part of same molecule. आणि त्याच्यामधला जो एक नेबरिंग ग्रुप असतो इट अटॅक्स ऑन द कार्बन ॲटम टू विच लिव्हिंग ग्रुप इज अटॅच. म्हणजेच सबस्ट्रेटमधला जो काही ग्रुप असतो तो कार्बनवर अटॅक करतो, ज्याला लिव्हिंग ग्रुप जॉईन झालेला असतो त्यालाच आपण म्हणतो नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन त्या मेकॅनिझमला. आता आपण त्याचं प्रत्यक्ष जेव्हा एक्झाम्पल बघू तेव्हा आपल्याला लक्षात येईल. आता जसं आपण SN2 रिॲक्शन पाहिलेली आहे, SN2 रिॲक्शनमध्ये काय होतं, रेट ऑफ द रिॲक्शन डिपेंड्स अपॉन द टू मॉलिक्युल्स सबस्ट्रेट ॲज वेल ॲज द न्यूक्लिओफाईल. न्यूक्लिओफाईल हा अटॅक करतो सबस्ट्रेटवरती आणि कार्बन न्यूक्लिओफिलिक बॉन्ड फॉर्मेशन होतं, कार्बन लिव्हिंग ग्रुप बॉन्ड ब्रेकेज होतं. ते रेट डिटरमायनिंग स्टेजमध्ये इन्वॉल्ड आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचं बायमॉलिक्युलर रिॲक्शन आहे SN2 रिॲक्शन आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिळतं नेट रिझल्ट जो असतो प्रॉडक्टचा तो रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन आपल्याला मिळतं. पण नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशनमध्ये काय होतं, आता आपल्याला या ठिकाणी दिस इज द जनरल एक्झाम्पल ऑफ नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन. याच्यामध्ये काय आहे, आता हा एक ग्रुप आहे आणि हा कार्बन आहे टू विच लिव्हिंग ग्रुप इज अटॅच, ज्याला काय झालेलं आहे लिव्हिंग ग्रुप अटॅच झालेला आहे. हा लिव्हिंग ग्रुप निघून जाणार आहे बट दॅट लिव्हिंग ग्रुप लिव्स इन द इन्फ्लुएन्स ऑफ दिस स्पीसीज विच इज अ पार्ट ऑफ द सबस्ट्रेट, जो एकाच मॉलिक्यूलचा पार्ट आहे. म्हणजे हा अटॅकिंग ग्रुप आहे आणि हा लिव्हिंग ग्रुप आहे. हा जो काही अटॅकिंग ग्रुप असेल जनरली दीज आर द ग्रुप्स हॅव्हिंग हेट्रो ॲटम्स. याच्यामध्ये हेट्रो ॲटम्स असतात, असे ग्रुप असतात. हा झेड ग्रुप जो आहे तो हेट्रो ॲटम्स म्हणजे काय, सल्फर असेल, ऑक्सिजन असेल, ते काय होतील नायट्रोजन असेल, असे असलेले ग्रुप जे असतात. नाव दिस ग्रुप पजेसिंग ए लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. याच्यामध्ये काय असतं, हा नेबरिंग ग्रुप जो आहे, हा नेबरिंग का म्हणतो याला आपण, बिकॉज इट इज अटॅच टू द कार्बन. आणि हा कार्बन जो आहे हा कोणाचा नेबर आहे, द कार्बन टू विच लिव्हिंग ग्रुप इज अटॅच. या लिव्हिंग ग्रुपच्या शेजारचा ग्रुप आहे, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ नेबरिंग ग्रुप. नाव द लोन पेअर ऑफ नेबरिंग ग्रुप अटॅक्स ऑन दिस कार्बन टू विच लिव्हिंग ग्रुप इज अटॅच. हा आता काय करणार, ह्या कार्बनला अटॅच करणार की ज्याच्यावरती लिव्हिंग ग्रुप काय आहे जॉईंट झालेला आहे. नाव व्हाय दिस हेटेरो ॲटम अटॅक्स ऑन दिस कार्बन ॲटम. हा या कार्बनलाच का अटॅक करतो,
तर आपल्याला माहिती आहे दिस कार्बन पजेस ए लिव्हिंग ग्रुप. हा लिव्हिंग ग्रुप असल्यामुळे काय होतं, लिव्हिंग ग्रुप्स आर जनरली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप्स. लिव्हिंग ग्रुप कुठले असतात, इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप असतात. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप्स आर इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप. ते इलेक्ट्रॉन विथड्रॉ करतात and this carbon X bond becomes a polar bond होतो आणि this carbon acquires a positive charge, and that's why the electron pair or negatively charged species attacks on this carbon atom, and this here the living group leaves the molecule. Now here there is a formation of this kind of the cyclic intermediate आपण म्हणूया. in this first step आपल्याला काय होतं, मग neighboring group attacks as a nucleophile on the carbon bearing living group from the back side. आता back side of the living group ने तो आपल्याला अटॅक होत आहे पजेस. बट हा जो लिव्हिंग ग्रुप आहे इट इज स्टील रिमेन्स अटॅच्ड. हा तो याच्याशी जॉईन झालेला असतो, जवळ असतो, इन क्लोज विसिनिटी आपण असं म्हणूया. त्यामुळे आपल्याला हे असा सायक्लिक कंपाऊंड तयार होतो. आणि त्याच्यानंतर या सायक्लिक कंपाऊंडवर काय होतं, इन सेकंड स्टेप दी न्यूक्लियोफिलिक रिएजंट दिस वाय अटॅक्स. वायने अटॅक केला अँड दिस रिंग ओपनिंग टेक्स प्लेस अँड टू फॉर्म दिस प्रॉडक्ट. याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला प्रॉडक्ट फॉर्मेशन होतं. याच्यामध्ये काय होतं, बळ जो अटॅक ऑफ नेबरिंग ग्रुप आहे इट इज ओनली इन्वॉल्ड इन द रेट डिटरमाइनिंग स्टेप. आणि सेकंड स्टेप जी आहे अटॅक ऑफ माय मायनस दॅट इज नॉट गेट इन्वॉल्ड इन द रेट डिटरमाइनिंग स्टेप. पहिली स्टेप ही स्टोअर स्टेप आहे, त्यामुळे ही काय आहे, युनिमॉलिक्युलर रिॲक्शन आहे. पण याच्यामध्ये आपल्याला हा प्रॉडक्ट मिळतो, वाय प्रॉडक्ट आपल्याला मिळतो. आता हा जो वाय ग्रुप आहे, हा वाय ग्रुप झेड ग्रुप जो आहे हे कुठले असतात, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन असेल, सल्फर असेल किंवा नायट्रोजन कंटेनिंग ग्रुप हे आपल्याला असतात. आणि आपल्याला अशा प्रकारे सबस्टिट्यूशन रिॲक्शन मिळते. याच्यामध्ये सबस्टिट्यूशन ही जी आहे ती रिॲक्शनमध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट अँड नॉट अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लियोफाईल. म्हणजे आपल्याला रेट ऑफ द रिॲक्शन जो आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेटवर अवलंबून आहे and not a nucleophile, even though the substitution is at a primary carbon atom. Intramolecular processes have more favorable entropy than the analogous intermediate reactions, as it is not necessary to separate the molecules. याच्यामध्ये जी प्रायमरी कार्बनवरती आहे, पण जी काही एंट्रॉपी आहे ॲनालॉगस इंटरमॉलिक्युलर रिॲक्शन्स इट इज नॉट नेसेसरी फॉर सेपरेट मॉलिक्युल्स टू कम टुगेदर. अँड इम्पॉर्टंट कॉन्सिक्वेन्सेस ऑफ इंटरमॉलिक्युलर रिॲक्शन इज ऑफन सीन इन द रेट ऑफ द रिॲक्शन्स. आता याच्यामध्ये रेट ऑफ द रिॲक्शन जे आहे त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर कॉन्सिक्वेन्सेस डिपेंडंट असतात. त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. पण याच्यामध्ये काय आहे, द पार्ट ऑफ जो आहे न्यूक्लियोफाईलचा नेबर इट अटॅक्स ऑन द कार्बन ॲटम टू विच लिव्हिंग ग्रुप इज अटॅच. आणि त्याच्यानंतर सेकंड स्टेपमध्ये आपल्याला काय न्यूक्लियोफाईल अटॅक होतो आणि आपल्याला काय मिळतो, प्रॉडक्ट मिळतो. आता इथे एक्झाम्पल दिलेला आहे 1-chloro-3-thiapentein. हा 1-chloro-3-thiapentein मध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते आणि आपल्याला 3-thia-1-pentanol हा कंपाऊंड मिळतो. आणि दुसरं एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला 1-chlorohexane हा कंपाऊंड आहे 1-chlorohexane. त्याच्यावरती आपण हायड्रोलिसिस रिॲक्शन कॅरीड आउट केली तर आपल्याला काय मिळतं 1-hexanol. आता हे दोन कंपाऊंड आपल्याला दोन रिॲक्शनचं आपल्याला कंपॅरिझन दिलेलं आहे. याच्यामध्ये काय होतं, या दोघी रिॲक्शन हायड्रोलिसिस रिॲक्शन आहे. त्याच्यामध्ये 1-chloro-3-thiapentein ही जी रिॲक्शन आहे याच्याबरोबर जी हायड्रोलिसिस रिॲक्शन आहे याचा रेट जो आहे 3 × 10³ फास्टर दॅन द हायड्रोलिसिस ऑफ 1-chlorohexane. या खालच्या रिॲक्शनपेक्षा वरच्या रिॲक्शनचा रेट हा 3 × 10³ काय आहे, फास्टर आहे. हा फास्टर रेट जो आहे तो कशामुळे आहे, तर याच्यामध्ये मेकॅनिझम आपल्याला दिलेला आहे. ह्या रिॲक्शनमध्ये जो सल्फर आहे हेट्रो ॲटम इट अटॅक्स ऑन दी कार्बन टू विच लिव्हिंग ग्रुप इज अटॅच्ड. त्याच्यावरती अटॅच होईल. ही सायक्लिक TS आपल्याला आपण असं म्हणूया ती फॉर्म होईल. त्याच्यानंतर वॉटर मॉलिक्यूल ॲक्ट्स ॲज अ न्यूक्लियोफाईल आणि तो काय करेल, हा वन ऑफ द कार्बन ॲटमला अटॅच करतो. दिस बॉन्ड इज गेट ओपन आणि अशा प्रकारे हा OH ग्रुप जो आहे ते जॉईंट होतो.
म्हणजे सल्फर ॲटम जो आहे हा अटॅकिंग ॲज अ नेबरिंग ग्रुप हा इंटरनल न्यूक्लिओफाईल म्हणून इथं काय होतो ॲक्ट होतो. इट डिस्प्लेसेस ऑर इट ट्राय टू लिव्ह दिस क्लोरीन मॉलिक्यूल. तो क्लोरीन मॉलिक्युलला लिव्ह करण्यासाठी तो मदत करतो. आता आपल्याला माहिती आहे इट इज ऑब्झर्व दॅट द रिॲक्शन प्रोसीड्स थ्रू द फॉर्मेशन ऑफ सायक्लिक सल्फोनियम आयन. हा काय झालेला इथं सायक्लिक सल्फोनियम आयन ॲज अ इंटरमिजिएट फॉर्म झालेला आहे. आणि सल्फर इज अ गुड कटायन लिव्हिंग ग्रुप. सल्फर कटायन इज अ गुड लिव्हिंग ग्रुप अँड रिलीव्ह द स्ट्रेंथ ऑफ 3-membered रिंग टू एनहान्स द रिॲक्टिव्हिटी. हा रिॲक्टिव्हिटी काय करतो मॉलिक्युलची वाढवतो आणि आपल्याला ही रिॲक्शन मिळते फॉर्मेशन ऑफ दिस का अल्कोहोल करस्पॉन्डिंग अल्कोहोल. याच्यामध्ये अल्कोहोल्स आता OH ग्रुप जर असेल तर हा एक सेकंड एक्झाम्पल दिलेला आहे. याच्यामध्ये हा OHने इथे अटॅक केला, X लिव्हिंग ग्रुप निघून गेला, हा आपल्याला इंटरमिजिएट फॉर्म झाला आणि त्याचं कन्व्हर्शन प्रोटॉन निघून जातो. हा सायक्लिक इपॉक्साईड फॉर्मेशन होतं. आता हे सायक्लिक इपॉक्साईड आहे इथे याच्यामध्ये आपल्याला दिलेलं दिस OH ग्रुप अटॅक्स ऑन दिस कार्बन लिव्हिंग ग्रुप लिव्ज. हा सायक्लिक लॅक्टोन फॉर्मेशन आपल्याला होतं. याच्यामध्ये अशा प्रकारे ह्या वेगवेगळ्या मेकॅनिझमने आपल्याला रिॲक्शन कॅरी आउट केले जातात. पण याच्यामध्ये काय होतं पहिल्या ह्या रिॲक्शनमध्ये आपण जे पाहिलं इथं आपल्याला कुठला अशा प्रकारचा अटॅकिंग हेट्रो ॲटम नाही आहे. तर सल्फर हा हेट्रो ॲटम म्हणून ॲक्ट होतो, त्यामुळे लिव्हिंग ग्रुपला लिहून जाण्यासाठी तो लवकर आपल्याला मदत करतो. सो ही रिॲक्शन आपल्याला हायड्रोलिसिस रिॲक्शन फास्टर रेटने आपल्याला मिळते. इट इज क्लिअर दॅट सल्फर ॲटम इज अटॅकिंग ॲज अ नेबरिंग ग्रुप टू डिस्प्लेस द क्लोराईड अँड एनहान्स द रेट. क्लोराईडला निघून जाण्यासाठी तो मदत करतो आणि दॅट्स वाय रेट ऑफ द रिॲक्शन इन्क्रीजेस. रेट ऑफ द रिॲक्शन इन्क्रीज होतो. पण तसं ह्याच्यामध्ये काय होतं 1-chlorohexaneमध्ये असा हेट्रो ॲटम नसल्यामुळे हा H2O डायरेक्टली अटॅक्स ऑन दिस कार्बन ॲटम आणि मग लिव्हिंग ग्रुप निघून जातो. लिव्हिंग ग्रुप हा फक्त काय होतो H2Oच्या इन्फ्लुएन्सने निघून जातो ह्या रिॲक्शनमध्ये. पण 1-chloro-3-thiopentane काय होतं हा H2Oचा इन्फ्लुएन्स आहेच, पण त्या ठिकाणी हा हेट्रो ॲटमचा इन्फ्लुएन्स देखील असल्यामुळे that living group leaves the molecule at the faster rates and that's why the rate of the reaction enhance होतो. म्हणजेच नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशनमध्ये आपल्याला रेट ऑफ द रिॲक्शनचा रेट काय होतो हा वाढतो. त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मग एक्झाम्पल दिलेले आहेत. आता नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन जे आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड सिग्मा बॉन्ड्सचं पार्टिसिपेशन त्याच्यामध्ये कसं आहे आपण ते बघणार आहोत. आता neighboring group participation by nucleophilic atom using unsaid pair of electron. Such participation can be observed by the pi and the sigma bonds. The pi orbitals of the double bond are able to stabilize this transition state by helping to delocalize the positive charge of the carbocation. And for the instant, the acetylysis of 7-nor-boronyl tosylate first is 10⁻11 times faster than the saturated analog 7-nor-boronyl tosylate second and proceeds with retention of configuration. म्हणजेच हे दोन कंपाऊंड दिले आहेत. याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्डचं पहिल्या कंपाऊंडमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटीचा इन्फ्लुएन्स आहे आणि या सेकंड कंपाऊंडमध्ये तशा प्रकारे सिग्मा बॉन्डचा काय आहे इथे इन्फ्लुएन्स आहे असं आपण म्हणू. पण पहिला टॉसलेट आहे याचा रेट हा फास्टर आहे आणि सेकंड कंपाऊंडचा रेट काय आहे हा स्लोअर रेटने आहे. आपण बघू त्याचं एक्झाम्पलमध्ये. याच्यामध्ये काय होतं दिस कार्बन कार्बन डबल बॉन्ड दॅट मीन्स पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्फ्लुएन्सेस टू लिव्ह दॅट टॉसोलेट ग्रुप. हा पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटीने काय केलं इट अटॅक्स ऑन दिस कार्बन ॲटम टू विच दिस लिव्हिंग टॉसोलेट ग्रुप इट अटॅच्ड आणि आपल्याला दिस type of the carbocation formation is there. This carbocation is called as a non-classical carbocation. याला नॉन क्लासिकल कार्बोकटाईन आपण का म्हणतो तर याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज इज नॉट ऑन द स्पेसिफिक कार्बन ॲटम.
एका विशिष्ट कार्बन ॲटमवर हा पॉझिटिव्ह चार्ज नाही आहे. त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन, मग नंतर काय होतं, हा ॲसिटेट ग्रुप जो आहे तो अटॅक करतो नॉन क्लासिकलवर आणि आपल्याला सेम साईडने तो अटॅक होतो. त्यामुळे आपल्याला रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशनने प्रॉडक्ट मिळतो. हे झालं डबल बॉन्ड कंटेनिंग टॉर्सलेटमध्ये. पण सिंगल बॉन्ड कंटेनिंग टॉर्सलेटमध्ये पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी, ज्याला आपण निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन डेन्सिटी म्हणतो, तसं नसल्यामुळे हा जो ॲसिटेट आहे, ॲसिटेट न्यूक्लियोफाइल, इट डायरेक्टली अटॅक्स to the carbon atom to which this living group is attached, but it attacks from the back side of the living group. तो कुठून अटॅक करतोय आता, लिव्हिंग ग्रुपच्या बॅक साईडने अटॅक करतो. त्यामुळे आपल्याला जे कॉन्फिगरेशन मिळालेलं आहे दॅट इज ए इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन. म्हणजे ह्या कंपाऊंडचं आणि प्रॉडक्टचं कॉन्फिगरेशन काय असणार आहे, वेगवेगळं असणार आहे. या दोघांचा रेटमध्ये आपल्याला टॉर्सलेट असलेला कार्बन कार्बन डबल बॉन्ड असलेले जे काही सबस्ट्रेट आहे त्याच्यामध्ये रेट ऑफ द रिॲक्शन इज फास्टर. दॅट इज इट इज फास्टर अप टू द 10⁻11 एवढा तो फास्ट आहे. कारण का, हिअर इज द इन्फ्लुअन्स ऑफ दिस पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी. द पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी हेल्प्स or influences to remove this living group at the faster rate. त्याच्यामुळे इथं रेट वाढतो. असा इन्फ्लुएन्स ह्या सिग्मा बॉन्ड असलेल्या कंपाऊंडमध्ये किंवा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असलेल्या कंपाऊंडमध्ये नसल्यामुळे आपल्याला काय आहे, दी 7 नॉर बोरोनिल टॉर्सलेट फर्स्ट रिॲक्ट्स ॲट द फास्टर रेट दॅन दी 7 बोरोनिल टॉर्सलेट सेकंड. हे कशामुळे आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्डचे इन्फ्लुएन्स, म्हणजे नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन. इथे एक प्रकारचं नेबरिंग ग्रुपचं पार्टिसिपेशन झालं. कारण आपण जर ही पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी याच्यावरती अटॅक करते, त्यामुळे लिव्हिंग ग्रुप निघून जातोय. त्यामुळे रेट ऑफ द रिॲक्शन. आता हा जो कार्बोकटायन याला नॉन क्लासिकल कार्बोकटायन आपण म्हणतो. कारण का, त्याच्यामध्ये जो काही पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिफिक कार्बन ॲटमवर नाही. अबो रिॲक्शनमध्ये काय एव्हिडन्स दॅट कार्बन कार्बन पाय बॉन्ड कॅन ॲक्ट ॲज अ नेबरिंग ग्रुप अँड द इंटरमिजिएट फॉर्म इज कॉल्ड ॲज ए नॉन क्लासिकल कार्बोकटायन. पहिल्या रिॲक्शनमध्ये क्लासिकल कार्बोकटायन फॉर्म होतो. कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा नेबरिंग ग्रुप म्हणून अटॅक होतो आणि आपल्याला रिॲक्शनचा रेट वाढतो. काही रिॲक्शन्समध्ये कसं असतं, क्लासिकल कार्बोकटायन असतो आणि काहींमध्ये कसा असतो, नॉन क्लासिकल कार्बोकटायन असतो. आपण बघूया क्लासिकल कार्बोकटायन आणि नॉन क्लासिकल कार्बोकटायन म्हणजे काय. याच्यामध्ये बघा आता, क्लासिकल कार्बोकटायन इज वन विच पॉझिटिव्ह चार्ज इज लोकलाइज्ड ऑन द कार्बन ॲटम or is delocalized due to the conjugation of lone pair of pi electron or hyperconjugation. आता ह्या कंपाऊंडमध्ये बघा, हायपर कॉन्जुगेशनमुळे काय, कार्बनला पॉझिटिव्ह चार्ज आहे. हा पॉझिटिव्ह चार्ज इज लोकलाइज्ड ऑन स्पेसिफिक कार्बन ॲटम. इथं आता हा पॉझिटिव्ह चार्ज जो आहे इट इज गेट स्टॅबिलाइज्ड बाय दिस हेट्रो ॲटम. म्हणजेच थोडक्यात आपण म्हणू, क्लासिकल कार्बोकटायन म्हणजे काय, पॉझिटिव्ह चार्ज हा स्पेसिफिक कार्बन ॲटमवरती दाखवलेला असतो, लोकलाइज्ड असतो. किंवा तो पॉझिटिव्ह चार्ज जो आहे हायपर कॉन्जुगेशनने काय केलेला असतो, डिलोकलाइज होतो. हायपर कॉन्जुगेशनने काय होतो, डिलोकलाइज होतो. असा जो काही कार्बोकटायन असतो त्याला क्लासिकल कार्बोकटायन आपण म्हणतो. आणि दुसरा कार्बोकटायन आहे नॉन क्लासिकल कार्बोकटायन. हा नॉन क्लासिकल कार्बोकटायन कसा असतो की, नॉन क्लासिकल कार्बोकटायन जो आहे इन विच पॉझिटिव्ह चार्ज इज delocalized either by the sigma electrons or pi electrons which is not allylic or benzylic. याच्यामध्ये बघा हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा सिग्मा बॉन्डने डिलोकलाइज झाला अशा प्रकारे. किंवा याचे आपल्याला डिलोकलायझेशन वेगवेगळ्या प्रकारे दाखवता येऊ शकतो. म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज जो आहे दॅट इज नॉट लोकलाइज्ड ऑन द स्पेसिफिक कार्बन ॲटम. थोडक्यात आपल्याला सांगता येईल क्लासिकल कार्बोकटायन आणि
नॉन क्लासिकल कार्बोकटायनमध्ये. Let us summarize this classical and non-classical carbocation. Classical carbocation is one in which positive charge is localized on one carbon atom. एका कार्बन ॲटमवर पॉझिटिव्ह चार्ज लोकलाइज्ड आहे, किंवा लोकलाइज्ड ड्यू टू द कॉन्जुगेशन ऑफ लोन पेअर. हा पॉझिटिव्ह चार्ज कशामुळे लोकलाइज असतो? कॉन्जुगेशन ऑफ दिस लोन पेअर ऑर पाय इलेक्ट्रॉन्स. हे अशा प्रकारचे पाय इलेक्ट्रॉनने तो शिफ्ट होऊ शकतो, लोकलाइज झालेला असतो, किंवा हायपर कॉन्जुगेटिव्ह इफेक्टने तो काय केलेला असतो? लोकलाइज झालेला असतो. याला इट इज अ ट्राय कोऑर्डिनेटेड, अल्सो कॉल्ड ॲज ए कार्बॅनियम आयन. याला काय म्हणतात? कार्बेनियम आयन देखील म्हणतात. त्याला म्हणतो आपण क्लासिकल कार्बोकटायन. आणि नॉन क्लासिकल कार्बोकटायन काय असतो? नॉन क्लासिकल कार्बोकटायन इज वन विच positive charge is delocalized either by the sigma bond or by the pi bond, which is not allylic or benzylic position. तो allylic किंवा benzylic पोझिशनला नसेल. म्हणजे हे डबल बॉन्ड allylic पोझिशन किंवा ही असते बेंझायलिक पोझिशन. इथं काही allylic किंवा बेंझायलिक पोझिशन नाही आहे. त्याचा सिग्मा बॉन्डच्या इन्फ्लुएन्सने तो डिलोकलाइज होतो. अशा कार्बोकटायनला आपण काय म्हणतो? क्लासिकल कार्बोकटायन. सो दिस इज अबाउट द नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन. आपण पुन्हा थोडक्यात त्याची समरी बघू. नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशनची नॉर्मल न्यूक्लिओफिलिक रिॲक्शनमध्ये काय असतो? न्यूक्लिओफाईल हा सबस्ट्रेटवर अटॅक करतो. म्हणजे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशनमध्ये रिएजंट असतं आणि सबस्टेंट असतं. हे दोघी वेगवेगळ्या मॉलिक्यूलचे पार्ट्स असतात. पण काही रिॲक्शन काय असतात? त्याच्यामध्ये न्यूक्लिओफाईल आणि लिव्हिंग ग्रुप हा एकाच मॉलिक्यूलचे पार्ट असतात. त्याला एक प्रकारे इंट्रामॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन देखील असं म्हणतो. त्याच्यामध्ये नेबरिंग ग्रुप जो असतो तो कार्बन ॲटमवरती अटॅक करतो, की ज्याला लिव्हिंग ग्रुप अटॅच झालेला आहे, आणि त्याच्याने आपल्याला सायक्लिक कार्बोकटायन फॉर्मेशन होतं. आणि त्यानंतर सायक्लिक कार्बोकटायनवर वाय ग्रुप जो आहे न्यूक्लिओफाईल तो अटॅक होतो आणि आपल्याला प्रॉडक्ट मिळतो. अशा प्रकारची जी रिॲक्शन आहे त्याला नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन असं आपण म्हणतो. इथं हा झेड ग्रुप हा नेबरिंग ग्रुप आहे. पजेसिंग हेट्रो ॲटम म्हणजे कार्बन असेल नायट्रोजन असेल, ऑक्सिजन असेल किंवा सल्फर असेल, तो आपल्याला या कार्बनवर अटॅक होईल. अशा प्रकारे सायक्लिक कंपाऊंड फॉर्म होईल. नंतर सेकंड स्टेपमध्ये काय होईल? दिस न्यूक्लिओफाईल अटॅक्स ऑन दिस कार्बन ॲटम आणि तो आपल्याला अशा प्रकारे दुसरा ग्रुप जो आहे तो निघून जातो. हा ग्रुप तिथं सबस्टिट्यूट होतो. ही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. म्हणजेच याचा रेट जो आहे तो फक्त सबस्ट्रेटवरती अवलंबून आहे. त्यामुळे ह्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो? युनिमॉलिक्युलर रिॲक्शन आपल्याला म्हणता येईल. अशा प्रकारे त्याचं वेगवेगळे एक्झाम्पल दिलेले आहेत. नॉन क्लासिकल कार्बोकटायन आणि क्लासिकल कार्बोकटायन थ्रू ह्या रिॲक्शन टेक्स प्लेस होतात. क्लासिकल कार्बोकटायन म्हणजे काय असतो? की ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो स्पेसिफिक कार्बन ॲटमवरती डिलोकलाइज असतो आणि दॅट इज गेट इन्फ्लुएन्स्ड बाय द, किंवा तो जो काही त्याचं स्टॅबिलायझेशन आहे सिग्मा बॉन्डने होतं. आणि नॉन क्लासिकलमध्ये काय असतं? की पाय बॉन्ड जे असतात कार्बन कार्बन डबल बॉन्ड कंटेनिंग कंपाऊंड्समध्ये तो अलायलिक पोझिशनला असतो. त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज हा स्पेसिफिक कार्बनवर काय असतो? डिलोकलाइज नसतो. अशा प्रकारे आपल्याला नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन किंवा आपण असलेल्या रिॲक्शनचा आपण अभ्यास केला. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन्समध्ये SN1 रिॲक्शन न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन युनिमॉलिक्युलर रिॲक्शन, SN2 रिॲक्शन न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन बायोमॉलिक्युलर रिॲक्शन, SNI रिॲक्शन न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन इंटरनल, याच्यामध्ये न्यूक्लिओफाईल इंटरनलीच असतो. आणि लास्ट आपल्याला नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन. अशा प्रकारे आपलं हे दिस चॅप्टर इज गेट एंडेड. बट इफ यू हॅव दिस प्रॉब्लेम, some kind of the problems are there, then you are able to ask me on the WhatsApp group. आता आपल्याला काही एक्झरसाईज तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले आहे. मी मुद्दाम स्क्रोल करतो आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट जर घेता येतील तर ते एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी तुम्हाला उपयोगाचे मिळेल. अशा प्रकारे हे एक्झरसाइजेस आहेत, ह्याचे तुम्हाला स्क्रीनशॉट देखील काढता येतील. त्याच्यानंतर आपल्याला चॅप्टरच्या शेवटी एंडला काही क्वेश्चन अँड आन्सर दिलेले आहेत, त्याचेही मी स्क्रोल करतो आहे जेणेकरून तुम्हाला
ते डाउनलोड करून घेता येईल आणि त्याचा अभ्यास तुम्हाला करण्यासाठी सोपं जाईल. ह्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते तुम्ही डाउनलोड करा. हे प्रश्न त्याचे स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा तुम्हाला ई बुक्स आहेत आपल्याला, ते ई बुकही तुम्ही डायरेक्टली परचेस करू शकता, जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन स्टडी करण्यासाठी ते सोयीचं होईल. आय एम स्क्रोलिंग दिस. तुम्हाला हे उत्तरं लिहिण्यासाठी पुढे कामास येतील. याच्यावरती काही जे प्रश्न विचारले जाणार आहेत ते प्रश्न देखील मी स्क्रोल करतोय, तुम्हाला स्क्रीनशॉट घेता यावं म्हणून. हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत, त्याची उत्तरं पण इथं दिलेली आहेत, तुम्हाला ती टॅली करता यावं म्हणून. काही प्रिडिक्ट द प्रॉडक्टचे प्रश्न आहेत, त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट घेतले तर तुम्हाला ते उपयोगाचं ठरेल. डेफिनेशन्स, हे 3 मार्क्सचे क्वेश्चन्स. राईट ए शॉर्ट नोट, 4 मार्काचे क्वेश्चन्स आहेत. सिक्स मार्क्ससाठी आपल्याला ब्रॉड क्वेश्चन म्हणून विचारले जातात. नंतर 12 मार्क्स क्वेश्चन्स. ऑल दीज आर द क्वेश्चन्स. You go through the questions. If you have any queries, any difficulties, then ask the question in the WhatsApp group and try to solve those problems. Thank you very much.